11 सातारा टीमचे ओनर अर्थातच आमचे दीपक दादा सकपाळ यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे। मनापासून आपलं सहर्ष स्वागत। अगदी आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झालं। टीमची धावसंख्या 13। या धावसंख्येवरती थोडंसं फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे। एक वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये। आजचा लॉट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे, त्यामुळे विनंती करेन थोडंसं फास्ट घ्या। गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक मात्र घेऊन मात्र सज्ज होते सतीश सनस। येणारे बॉल 24, गरज आहे 41 धावांची आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलंय। रिक्वायर रन रेट 10च्या सरासरीने मात्र तुम्हाला रन बनवाव्या लागतील। स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा किरण पवार। पहिला बॉल सतीश सनस यांचा किरणसाठी पाहूयात। चला टीम मातोश्री थोडीशी घाई करा। सतीश सनस पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज। चांगला सन्मान दिलाय पहिल्या बॉलवरती किरण यांनी सतीशच्या। कोणत्याही परिस्थितीत मॅच सोडायची नाही हा इरादा या ठिकाणी सतीश यांचा। एक जिगरबाज खेळाडू आहे। पहिला बॉल जर पाहिलं तर अप्रतिम टाकला, अगदी खोलवर टप्प्याचा टाकलाय, जिकडे उत्तर नव्हतं किरण यांच्याकडे सुद्धा। सुरुवात सतीशने केली या षटकाची जबरदस्त। ओहो, यावेळेस देखील इथे संधी प्राप्त झाली आणि संधीचं सोनं, विकेटचं पतन। सतीश यांनी मिळवले विकेट। महत्वाचा गडी माघारी जात असताना किरण पवार बॅक टू द डगआउट। अक्षय चोरट आमचे मित्र आहेत, त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या प्लीज। अक्षय चोरट यांना मी विनंती करतो, खास गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत। त्यांच्यासोबत अभि चोरट आहेत। या दोघांचंही मनापासून स्वागत करूया आणि मॅचकडे वळूया। तर इकडे जर पाहिलं तर पहिला जो डॉट बॉल आला त्याने थोडासा दबाव निर्माण केला। पॉवर प्लेमध्ये एखादा मोठा फटका खेळण्याचा मानस त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नात आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी सतीश सनस यांनी टाकलाय। म्हणतायत जरी धावसंख्या कमी असेल आम्ही फाईट करणार। नक्कीच फाईट महत्वाची असेल आणि ती फाईट मात्र देत असताना गोलंदाज सतीश सनस। पुढचा बॉल अमरसाठी पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न। तो क्षेत्ररक्षक ज्याने मात्र मगाशी कॅच घेतली होती, खूप चांगला स्टॉप सिद्धेश विरकर। क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळाला 30 सर्कल मध्ये। एक चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय। तुम्हाला बॅटिंग नाही मिळाली हरकत नाही, तुम्हाला बॉलिंग नाही मिळाली हरकत नाही, परंतु जे मिळेल ते चांगलं करून दाखवा। फिल्डिंग मधील चमक सध्या सिद्धेश दाखवतायत। हो, इथे फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, काय घडलं पंचांकडे अपील केले, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल नाही। नक्कीच मी या ठिकाणी खेळाडूच्या खेळाडूवृत्तीची दाद देईल। पंचांचा निर्णय आला होता परंतु त्याने मान्य केलं। अमर, तुमचं विशेष कौतुक करावंच लागणार आहे। या ठिकाणी त्यांनी खेळाडूवृत्ती दाखवली। नक्कीच सातारा जिल्हा आयकॉन अमरने मात्र खेळाडूवृत्ती दाखवली आहे। अगदी पुढचा बॉल सतीश यांचा पुन्हा एकदा अमरसाठी सज्ज होतोय। हो, बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न। इथे धोक्याची घंटा। कॉलिंग नव्हतं, नजरेला नजर भिडली नाहीये आणि आणखीन एक विकेट गमावून बसले टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ। प्रत्येक विकेटला 1000चं पारितोषिक या ठिकाणी आमच्यापर्यंत जमा होत आहे। जतीन दादा धनावडे साहेब, धन्यवाद। 5 चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये। सतीशचं कौतुक करावं लागेल। एक जिगरबाज खेळाडू आहे। कोणत्याही परिस्थितीत मॅच सोडायची नाही हा इरादा इकडे पाहायला मिळाला। आणि आणखीन एक गोष्ट झाली आहे की या ओव्हरमध्ये रन तर नाही आले, परंतु 2 विकेट सुद्धा आलेले आहेत आशिष सर। नक्कीच विकेट महत्वाची होती आणि सतीशने मात्र ते करून दाखवलं। पहिल्या षटकामध्ये कुठलीही विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्यात। अगदी आपण पाहायला गेलं तर सतीश सनस यांनी अप्रतिम मॅच, अप्रतिम गोलंदाजी मात्र नमुना पेश करत असताना सतीश सनस चांगली गोलंदाजी होते। चेक पारितोषिक या ठिकाणी आमच्यापर्यंत येते। मैदानाच्या आतमध्ये अजित बडे स्ट्राइक एंडला आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय श्री सकाराम शेठ कदम परी 11 यांच्या माध्यमातून। पहिल्या बॉलला जर षटका ठोकला
तर अजित बडे यांच्यासाठी कॅश प्राइज असेल 500 रुपये. धन्यवाद. चला मॅच स्पीडअप करायची आहे थोडीशी. झोर वाईचे हे फलंदाज मात्र पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायक एंडला अजित बडे, पुन्हा एकदा सतीश. रिव्हर्स अटेम्प्ट, स्विजिटचा फटका खेळायचा होता आणि इथे पहिलं मेडन शतक हाताळलंय अर्थातच सतीश सनस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी सतीश सनस. परिस्थिती कितीही